अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी आता पोहोचलेत आणि अजित पवार गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी आता दाखल झालेत। अमोल कोल्हे आणि राजेश टोपे देखील त्यांच्या बरोबर आहेत आणि गोविंद बागेमध्ये सध्या ही एक महत्त्वाची आता भेट होती आहे। केवळ ही काका पुतण्याची भेट नाहीये, तर राजकीय वर्तुळातली एक खूप मोठ्या घडामोडीनंतरची ही भेट आहे। काल महापालिकांचे निकाल लागले आणि एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स हा फारसा बरा नाहीये, त्यामुळे काय या दृष्टीने चर्चा होतीये का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। जावेद, एक मोठी भेट होतीये, अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत गोविंद बाग निवासस्थानी। काय नेमके महत्त्वाचे मुद्दे आहेत, काय या भेटीमागचं कारण दिसतंय? नक्कीच बारामतीमध्ये आज जे आहे ते गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांच्या निवासस्थानी जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे, राजेश टोपे आहेत, रोहित पवार आणि हे एकत्रित एका गाडीमध्ये येऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। कालच महानगरपालिकेच्या जवळपास 29 महानगरपालिकांचा मतदानाची जी आहे ती प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल हाती आले आणि त्यामध्ये फारसा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन देखील त्यांना यश आले नाही। त्याबद्दलच आता जे काय आहे ते त्यांची चर्चा सुरू आहे। एकंदरीतच आज जे आहे ते कृषी 2026 याचं देखील उद्घाटन जे आहे ते राज्यपालांनी या सर्व पवार कुटुंब असतील किंवा कृषीमंत्री असतील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे आणि त्याचं उद्घाटन 10 वाजता जरी होणार असलं तर त्यापूर्वीच शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी संपूर्ण जे आहे ते पवार म्हणजेच अजित पवार असतील आणि शरद पवार आणि एकूणच दोन्ही राष्ट्रवादीचे नेते मंडळी जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत आणि कालच्या निकालावरती देखील चर्चा सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण ते फारसं यश न आल्यामुळं पुढची जी काय आहे ती राजकीय व्यूहरचना आहे। कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता सुरूच झालेल्या आहेत, कारण उमेदवारी अर्ज दाखल करणे असतील किंवा इतर बाबींचा देखील यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळे या निवडणुकीला देखील कसं एकंदरीतच जावेद, या क्षणाला सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष हे बारामतीकडे लागलेलं असणार आहे, कारण राष्ट्रवादीमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतात का दोन्ही राष्ट्रवादी हा संदर्भात ते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद जावेद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।